Now, welcome to chapter 2, part 1, matrix, that is matrices. Okay. In last year, in standard 11, we have seen matrix, its definition, its different types, then equality of matrix, addition of matrix, subtraction of matrix, and multiplication of matrices. Division, we can't see division of matrices. Scalar multiple of a matrix. Okay, out of which we need some basic definitions. In this year, we first must know what is meant by matrix. What is meant by matrix? Matrix and arrangement of writing mn elements in m rows and n columns. An arrangement of writing the elements in m rows and n columns is called as a matrix. Okay, denoted by capital letters. Matrix दाखवायची पद्धत आहे capital letters ने. Matrices are denoted by capital letter, just like this is a matrix A, denoted by its elements A11. पहला suffix, first suffix denotes number of rows, second suffix denotes number of columns. A11, A12, A13. Similarly, A1N. किती कॉलम आहे? N कॉलम आहेत. N कॉलम आहेत. Similarly, second row, first column. Second row, second column. Second row, third column. Dash, second row, nth column. Similarly, third row, first column. Third row, second column. Third row, third column. Third row, nth column. In this way, by writing rows, at last we will get mth row, first column. Mth row, second column. Mth row, third column. Mth row, nth column, and this is the matrix. In short, it is also denoted by, mathematics is shortcut language. In short, it is also denoted by, this is the sign of matrix. In short, Aij, I varies from 1 to I म्हणजे रो 1 पासून तर कुठपर्यंत गेला m पर्यंत, आणि j varies from 1 to n. आणि हा मॅट्रिक्स आहे, याला म्हणतो मॅट्रिक्स झालेला पार्ट आहे. हे बेसिक डेफिनेशन आहे. ओके, मग याच्यामध्ये एकच रो असेल तर त्याला रो मॅट्रिक्स म्हणायचं होतं. एकच कॉलम असेल तर कॉलम मॅट्रिक्स, याला म्हणतो आपण रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. मॅट्रिक्स मध्ये पॅक आहे, डिटर्मिनंट ऑफ असा असतो, फक्त लाईन्स असतात. मॅट्रिक्सला ब्रॅकेट असतो. इन अ रेक्टँग्युलर स्क्वेअर ब्रॅकेट, इन अ ब्रॅकेट, ब्रॅकेट शब्द आहे. ओके, दोन्ही मधला मेन फरक आहे. याची किंमत काढता येत नाही, डिटर्मिनंटची किंमत काढता येते. हा मॅट्रिक्स आहे. मॅट्रिक्स इज डिनोटेड बाय कॅपिटल लेटर्स. ओके, नंतर याच्यात जर जेवढे रो आहे तेवढेच जर कॉलम असतील तर याला म्हणतो आपण स्क्वेअर मॅट्रिक्स. याला म्हणतो आपण स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्सची पहिली कंडिशन काय आहे? नंबर ऑफ रोज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स. असा जो मॅट्रिक्स आहे याला म्हणतो आपण स्क्वेअर मॅट्रिक्स. म्हणजे याचं स्क्वेअर मध्ये रूपांतर 2x3 करायचं असेल तर 2 रो 2 कॉलम एवढा. 3x3 करायचं असेल तर हा आपल्याला जो मॅट्रिक्स आहे तो 3x3 पर्यंतच आहे. तुमच्या बुक मध्ये जे एक्झाम्पल आहे ते असेच आहे. हा मॅट्रिक्स स्क्वेअर मॅट्रिक्स. आता याला 3x3 म्हणायची गरज नाही. स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3 हा झाला स्क्वेअर मॅट्रिक्स. हा काय आहे? स्क्वेअर मॅट्रिक्स.
मॅट्रिक्स आहे, हा स्टँडर्ड स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. कारण याच्यात रो पण दाखवतो, कॉलम पण दाखवतो, एलिमेंट पण दाखवतो. मग हे जे इलेमेंट आहे बाहेर बाहेर हे इलेमेंट कोणते? A11 इन स्क्वेअर मॅट्रिक्स, इन स्क्वेअर मॅट्रिक्स. A11, A22, A33 यांना म्हणतो आपण कॉल्ड डायगोनल इलेमेंट्स. यांना म्हणतो आपण डायगोनल इलेमेंट्स. द इलेमेंट्स A11, A22, A33 हे जे इलेमेंट्स आहेत यांना म्हणतो आपण डायगोनल इलेमेंट्स. आणि उरलेले जे आहेत ते नॉन डायगोनल elements. Remaining all are non-diagonal elements. Okay? Diagonal element, non-diagonal element. मग या स्क्वेअर मॅट्रिक्सचे पुन्हा सब प्रकार आहेत. याचे पुन्हा प्रकार पडतात. पहिला प्रकार याचा डायगोनल मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्सचे प्रकार. डायगोनल मॅट्रिक्स. Diagonal matrix, a matrix which contains only diagonal. A square matrix contains only diagonal matrix. असा प्रकार 0, 4, 0, 0, 0, 7 अशा प्रकारचे फक्त डायगोनल एलिमेंट ज्याला असतील अशा स्क्वेअर मॅट्रिक्सला म्हणतो आपण डायगोनल मॅट्रिक्स. डायगोनल या स्क्वेअर मॅट्रिक्सचा दुसरा प्रकार. डायगोनलच्या पुढचा प्रकार आहे. डायगोनलचा आणखी पुढे प्रकार बघा. या डायगोनल सगळे स्केलर सारखे आले ना, सगळे डायगोनल सारखे आले की याला म्हणतो आपण स्केलर मॅट्रिक्स. स्केलर मॅट्रिक्स हा मॅट्रिक्स कोणता? 4, 0, 0 सगळे डायगोनल सारखे घ्यायचे. हा याला म्हणतो आपण स्केलर मॅट्रिक्स. बघा रेक्टँग्युलर आहे, जेवढे रो तेवढे कॉलम आहे, सगळे डायगोनल सारखे आहे म्हणून याला नाव दिलं स्केलर मॅट्रिक्स. आणि याचा तिसरा प्रकार आहे स्क्वेअर मॅट्रिक्सचा तिसरा प्रकार आयडेंटिटी मॅट्रिक्स. माहिती आहे तुम्हाला आयडेंटिटी मॅट्रिक्स. आयडेंटिटी मॅट्रिक्स कुणाला म्हणतो? तो आय ने दाखवला जातो. I2 म्हणजे 2x2 चा आयडेंटिटी मॅट्रिक्स. माहिती आहे ना? डायगोनल इक्वल टू 1 आणि नॉन डायगोनल इक्वल टू 0. हा I3 म्हणजे 3x3 चा आयडेंटिटी मॅट्रिक्स और युनिट मॅट्रिक्स. हा मॅट्रिक्स हे स्क्वेअर मॅट्रिक्सचे प्रकार. ओके. देन आणखी काय लागेल तुम्हाला? डिटर्मिनंट ऑफ अ मॅट्रिक्स. डिटर्मिनंट ऑफ अ स्क्वेअर मॅट्रिक्स. कारण मागच्या वर्षी तुम्ही डिटर्मिनंट बघितला तर डिटर्मिनंट मध्ये जेवढे रो होते तेवढेच कॉलम आहे. म्हणजे तुम्हाला काय लागेल? इफ पहिली अट आहे तो मॅट्रिक्स स्क्वेअर असायला पाहिजे. इफ ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स. ऑर्डर काही पण असू द्या, 2x2 असू द्या, 3x3 असू द्या. इफ ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स then only its determinant is possible and denoted by determinant of A. बघा मॉड लिहिल्यासारखं आहे पण वाचायचं कसं? डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स ए डिनोटेड बाय ए. आणि या डिटर्मिनंट वरनं याचे पुन्हा दोन प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार आहे सिंगुलर मॅट्रिक्स. सिंगुलर मॅट्रिक्स ज्याच्या डिटर्मिनंटची किंमत 0 येते तो मॅट्रिक्स. देन असं असेल तर मॅट्रिक्स ए इज सिंगुलर मॅट्रिक्स. ज्याच्या डिटर्मिनंटची किंमत 0 येते त्याला म्हणतो आपण सिंगुलर मॅट्रिक्स. आणि ज्याच्या डिटर्मिनंटची किंमत 0 नाही येत त्याला म्हणतो आपण. असं असेल तर तेव्हा एला काय म्हणतो? ए इज नॉन
सिंगुलर मॅट्रिक्स. आणि असं असेल तर युनिक सोल्युशन असतं आणि असं असेल तर इन्फायनाइटली मेनी सोल्युशन्स असतात. नॉन सिंगुलर मॅट्रिक्स आणि या नॉन सिंगुलरचाच आपल्याला विचार करायचा आहे यावेळेस. 12वीला जेवढे एक्झाम्पल आहेत ते नॉन सिंगुलरचेच आहे, कारण आपल्याला एकच ऑपरेशन 12वीसाठी आहे, डिव्हिजन नाही आपल्याकडे, म्हणून त्याच्याऐवजी आहे इनव्हर्स ऑफ अ मॅट्रिक्स. आणि त्याची पहिली अट आहे तो मॅट्रिक्स नॉन सिंगुलर स्क्वेअर असावा. नॉन सिंगुलर स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजेच काय, डिटर्मिनंटची किंमत 0 नसणारेच मॅट्रिक्स आपण बघणार आहे. अशांनाच इनव्हर्स असतो. ही इनव्हर्सची पहिली अट आहे. ओके, नॉन सिंगुलर स्क्वेअर मॅट्रिक्सची. तर अशा प्रकारचे मॅट्रिक्स आपल्याला बघायचे आहे. आणखी आपण बरंच बघितलं बघा. आपण मागच्या वर्षी 2 मॅट्रिक्सचे ऍडिशन बघितली, सबट्रॅक्शन बघितलं, मल्टिप्लिकेशन बघितलं, एखाद्या मॅट्रिक्सने एखाद्या संख्येला गुणायचं म्हणजे सगळ्या एलिमेंटला गुणायचं ते पण बघितलं. सगळा पाठ झालेला आहे. मला जे जे लागतं ते मेन पार्ट आहे. मला आणखी लागणार आहे ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स. ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स. ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स. आता ट्रान्सपोजला ऑर्डरचं बंधन नाही, पण आपल्याकडे इथं स्क्वेअरच आहे किंवा इफ ए इज अ मॅट्रिक्स ऑफ एनी ऑर्डर. एनी ऑर्डर म्हणजे स्क्वेअर असला तरी चालेल, म्हणजे तो मॅट्रिक्स असा असला तरी चालेल. 1 2 3 0 -1 4 किंवा असा असेल 1 0 1 0 -1 2 असा असला तरी पण चालेल, किंवा स्क्वेअर असला तरी पण चालेल, कसाही चालेल. एनी मॅट्रिक्स, एनी ऑर्डर, then transpose of A, then matrix obtained by interchanging all rows into columns. Interchanging all rows into columns correspondingly. कसे नाही चेंज करायचं, correspondingly म्हणजे क्रमाने. पहिला रो पहिला कॉलम, दुसरा रो दुसरा कॉलम, तिसरा रो तिसरा कॉलम, याप्रमाणे जर असतील तर कॉल्ड ट्रान्सपोज ऑफ ए. कॉल्ड ट्रान्सपोज ऑफ ए. आणि दाखवायची पद्धत आहे डिनोटेड बाय ए डॅश आर ए डोक्यावर टी लिहितो, ए ट्रान्सपोज असा दाखवायचा. म्हणजे कसं, याचं जर एक्झाम्पल द्यायचं ठरलं तर समजा हा तुमचा मॅट्रिक्स आहे 1 2 4 0 -1 1. तर याचा ट्रान्सपोज मला घ्यायचा आहे. मग ए ट्रान्सपोज कसा होईल, ए डॅश व ए ट्रान्सपोज. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, थर्ड रो थर्ड कॉलम. हा झाला ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स तयार. अशा प्रकारे ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स याचा उपयोग आपल्याला करायचा आहे. फक्त डेफिनेशन म्हणजे काय एवढं फक्त माहिती पाहिजे, कोणीही विचारणार नाही, पण याच्यावर आपल्याला एक्झाम्पल आहे. ओके, आणखी बघा, तुम्ही ऍडिशन बघितलं, सबट्रॅक्शन बघितलं, मल्टिप्लिकेशन बघितलं. आणखी एक प्रॉपर्टी आहे बघा. हा तुमचा आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे, हा ए मॅट्रिक्स आहे. एक एक्झाम्पल देऊन दाखवतो. ए कोणताही मॅट्रिक्स घ्या. समजा ए मॅट्रिक्स आहे 4 0 1 1 7 2 10 100 1000. हा ए मॅट्रिक्स आहे. आणि आयडेंटिटी तुम्हाला माहिती आहे ना, आय इंटू ए.
आय इंटू ए, आय हा आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे, इंटू ए, तर काय होईल? 1 ने गुणा बघा, 4 प्लस 0 प्लस 0 म्हणजे काय आहे? 4. नंतर 0 प्लस 7 100. बरं, असं गुणत चला. तुम्हाला जो मॅट्रिक्स आहे त्याच्यात कुठलाही पहिला रो, पहिला कॉलम, पहिला एलिमेंट असेल. कसा घेतो माहिती आहे गुणाकार? R1 C1 4 प्लस 0 प्लस 0 4, नंतर 0 प्लस 0 प्लस 0 0, 1 प्लस 0 प्लस 0 पहिला. सिमिलरली R2 C1 C2 C3 याने प्रत्येकाला पुन्हा इक्वल टू काय पुन्हा ए ची. मला काय सांगायचं आहे? आयडेंटिटीने कुणालाही गुणलं तर फरक पडत नाही, ही प्रॉपर्टी आहे. If we multiply identity matrix by any matrix, matrix remains as it is. आणखी दुसरी प्रॉपर्टी बघा, के नॉन झिरो स्केलर आहे, त्याने जर आयडेंटिटीला गुणलं तर काय तयार होतं माहितीये? के आयच राहतो आणि हा काय तयार होतो? स्केलर मॅट्रिक्स तयार होतो, स्केलर मॅट्रिक्स तयार होतो. कसं? तर बघा, हा तुमचा स्केलर के घेऊ आपण 4 आणि आयडेंटिटी मॅट्रिक्स 2x2 चा घेऊ समजा, तर हा मॅट्रिक्स तयार झाला. आता बाहेरच्याने गुणायचं म्हणजे मॅट्रिक्स मध्ये काय आहे? प्रत्येकाला गुणायचं. 4 into 1 4, 4 into 0 0, 0 into 4 0, 4 into 1 4 आणि डायगोनल जर सेम आले, नॉन डायगोनल 0 आले, तर याला काय म्हणतो आपण? स्केलर मॅट्रिक्स म्हणतो. तर या दोन प्रॉपर्टी आपल्याला लागणार आहे. काय काय लागणार आहे? ट्रायंग्युलर मॅट्रिक्स, ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स आणि मॅट्रिक्सचे अप्पर ट्रायंग्युलर, लोअर ट्रायंग्युलर, मेनली जे पार्ट लागतील ते कव्हर केले. इथपर्यंत हा 11वीचा बेसिक पार्ट होता, रिवाइज पार्ट होता. आता याच्या पुढे आपल्याला 12 ला सुरुवात करायची. आता हे सगळा उपयोग कशासाठी? काय गरज होती आपल्याला एवढं बघायचं? तर आपण मॅट्रिक्स मध्ये चौथं ऑपरेशन राहिलेलं आहे. पुन्हा सांगतो, we add to matrices, we subtract to matrices, we multiply to matrices, but we can't divide to matrices. दोन मॅट्रिक्स डिव्हिजन नाही. मग डिव्हिजन ऐवजी काय आहे? डिव्हिजन ऐवजी काय आहे? इनव्हर्स आहे. डिव्हिजन ऐवजी आहे आपल्याकडे इनव्हर्स ऑफ अ मॅट्रिक्स. ही 12वीची सुरुवात आहे. इनव्हर्स ऑफ अ मॅट्रिक्स. मग काय आहे इनव्हर्स ऑफ अ मॅट्रिक्स? पहिलीच अट आहे, याची डेफिनेशन अशी आहे, इन ए म्हणजे मॅट्रिक्स ए. ए चा अर्थ आहे इफ ए इज अ नॉन सिंगुलर. माहिती आहे नॉन सिंगुलर? नॉन सिंगुलरचा अर्थ आहे याच्या डिटरमिनंटची किंमत यस, नॉन झिरो. नॉन सिंगुलर कसा असला पाहिजे? डिटरमिनंट काय काय सांगतो? स्क्वेअर मॅट्रिक्स. इफ ए इज अ नॉन सिंगुलर स्क्वेअर मॅट्रिक्स, then its inverse exists. Then only its inverse exists. तरच त्याला इनव्हर्स असतो and is unique. आणि तो एका मॅट्रिक्सला एकच इनव्हर्स असतो. ओके, पहिल्यांदा हे झालं एक्झिस्टन्स. डेफिनेशन नाही घेतली अजून. कुणाचा घेता येतो? जर तो नॉन सिंग्युलर स्क्वेअर असेल तर त्याचाच घेता येतो. आता डेफिनेशन बघूया. मग आता पहिल्यांदा सुरुवात घेऊ. इफ ए इज अ नॉन सिंग्युलर स्क्वेअर मॅट्रिक्स, इथपर्यंतचा पार्ट. देन आणि तसंच देअर एक्झिस्ट
another matrix, then there exists another matrix B. आता ऑर्डर सेम येईल कारण हा स्क्वेअर आहे त्याच्यामुळे हा पण स्क्वेअरच येईल. there exists another matrix B such that, कसा असेल तो, such that if we multiply our matrix by new matrix or new matrix by our known matrix A, we always get I, means identity answer, identity matrix. आता डेफिनेशन, ए नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स असेल तिथं असा एक मॅट्रिक्स असतो की ज्याने आपल्या मॅट्रिक्सला गुणलं किंवा आपल्या मॅट्रिक्सने त्या मॅट्रिक्सला गुणलं तर प्रॉडक्ट इज ऑलवेज आयडेंटिटी मॅट्रिक्स. इफ ए इज अ नॉन सिंग्युलर स्क्वेअर मॅट्रिक्स देन देयर इज अनदर मॅट्रिक्स बी सच दैट इफ यू मल्टीप्लाई आवर मॅट्रिक्स बाय बी and multiply this matrix by our matrix A, we always get identity matrix. Then B is called, then B जो नवीन होता तो, then matrix B is called inverse of A and vice versa, denoted by A च्या डोक्यावर -1 येतो आणि वाचतो कसं A इनवर्स किंवा इनवर्स ऑफ A. दोन प्रकारे, A इनवर्स और इनवर्स ऑफ मॅट्रिक्स A. दाखवायची पद्धत बघा, डिनोटेड बाय A इनवर्स. A इनवर्स म्हणजे A च्या डोक्यावर -1, याचा अर्थ 1/A नाही होत, A इनवर्सच होतं. ओके, आणि जर ही किंमत मी या डेफिनेशन मध्ये टाकली तर बघा माझी डेफिनेशन कशी काय, आणि मग A इंटू बी आहे म्हणजे काय म्हणायचं, A इनवर्स ऑफ A इनवर्स इंटू A इक्वल टू I. आणि असा हा जो मॅट्रिक्स तयार होईल याला म्हणतो आपण इनवर्स ऑफ अ मॅट्रिक्स. ए ने ए इनवर्सला घेतलं किंवा ए इनवर्सने याला म्हणलं तर हा जो तयार होईल तो नेहमी आयडेंटिटी येत असेल तर त्याला म्हणतो आपण एकमेकांचे इनवर्स, इनवर्स ऑफ इच अदर. ए इज इनवर्स ऑफ बी, बी इज ऑल्सो इनवर्स ऑफ ए. बीच्या बाजूला यायचं असेल तर बी इंटू बी इनवर्स ऑर इक्वल टू बी इनवर्स इंटू बी इक्वल टू ऑलवेज आयडेंटिटी मॅट्रिक्स. डेफिनेशन आहे, बाकी काहीच नाही. ओके, इनवर्स ऑफ अ मॅट्रिक्स इथपर्यंत आपण आलो, डेफिनेशन पर्यंत इनवर्स ऑफ अ मॅट्रिक्स. देन आता हे इनवर्स काढण्यासाठी मग कसा काढायचा इनवर्स, हाऊ टू फाइंड द इनवर्स ऑफ अ मॅट्रिक्स. मग इनवर्स आता हा कसा काढायचा, हाऊ टू फाइंड. इनवर्स कसं शोधायचं, मग कसं शोधायचं तर याच्यासाठी दोन मेथड्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. इनवर्स ऑफ अ मॅट्रिक्स काढायच्या दोन मेथड्स आपल्याकडे आहे. पहिली आहे इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. पहिली मेथड आहे इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. हे दोन प्रकारचे आहे. आणि दुसरी मेथड आहे ऍडजॉइंट मेथड. ऍडजॉइंट मेथड अशा दोन मेथड्स आहेत. इनवर्स काढण्यासाठी ज्या वापरावं लागतं त्या दोन मेथड आहेत या इनवर्स ऑफ अ मॅट्रिक्स वरच्या दोन मेथड्स, इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन आणि ऍडजॉइंट ऑफ अ मॅट्रिक्स. वी सी वन बाय वन. Elementary transformations. These again two types. Elementary row transformation and elementary column transformations. Row transformation, column transformations. टोटल दोन्ही मिळून 6 प्रकारचे आहेत. त्यातलं पहिलं ट्रान्सफॉर्मेशन आहे इंटरचेंज. एनी टू
रोज. इकडे रो ऐवजी फक्त शब्द येईल इंटरचेंज एनी टू कॉलम्स. मी नोटेशन फक्त देणार आहे, एक्झाम्पल नंतर बघूया. इंटरचेंज एनी टू रोज, कोणतेही दोन रो बदलायचे, दाखवायची पद्धत आहे असे. इंटरचेंज RI with RJ or RIJ in this way. सिमिलरली दोन कॉलम बदलायचे आहे, मग हे दोन कॉलम बदलायचे, मग ते असे लिहायचे. कोणते दोन बदलायचे? याच्याऐवजी हा कॉलम, याच्याऐवजी हा कॉलम, किंवा नुसतं असं लिहिलं तरी मिनिंग सेम आहे. हे मिनिंग करण्यासाठी आहे. म्हणजे समजा एखादा मॅट्रिक्स आहे तुमच्याकडे 1 -1 3 4 7 8 0 2 3 हा मॅट्रिक्स आहे. मग मला चेंज करायचं आहे. समजा आपल्याला असं करायचं आहे R1 इंटरचेंज विथ R2, R1 आणि R2 मध्ये इंटरचेंज करायचं आहे. तर हा मॅट्रिक्स मध्ये बदल होत नाही. जो मॅट्रिक्स तयार होतो तो इक्विव्हॅलंट, हे इक्विव्हॅलंटचं चिन्ह आहे. इक्विव्हॅलंट टू ओरिजिनल. फक्त काय करायचं, R1 ऐवजी R2 चे एलिमेंट लिहायचे, सगळीची सगळे उचलायची. हा R2 ऐवजी R1 0 2 3. सिमिलरली मॅट्रिक्स तोच आहे. समजा मला असं करायचं आहे C23, जे 2 ऐवजी 3 घ्यायचा, 3 ऐवजी 2 घ्यायचा. पण काय चेंज करायचे आहे? कॉलम चेंज करायचे आहे. पहिला कॉलम आहे तसा, सेकंड ऐवजी थर्ड घ्यायचा. थर्ड कॉलम काय आहे? 3 8 3. सेकंड कॉलम हा. हे ऑपरेशन याला म्हणतात इंटरचेंज एनी टू रोज. कसे करायचे ते पण तुम्हाला दाखवलेलं आहे. ओके, इंटरचेंज एनी टू रोज और एनी टू कॉलम्स. काही शंका इथपर्यंत? देन नेक्स्ट, दिस इज सेकंड ऑपरेशन. मल्टिप्लाय ऑल एलिमेंट्स ऑफ एनी रो बाय नॉन झिरो स्केलर के. दाखवायचं असं. कोणाला म्हणायचं? के ने. कोणाला म्हणायचं? ज्या रोला म्हणायचं त्याचा नंबर 1 2 3. किंवा असं पण दाखवलं जातं. कॉलमच्या बाबतीत असेल तर असं. समजा हा मॅट्रिक्स आहे आपला एखादा 1 2 0 1 2 7 1 -2 7. समजा मला असं वाटलं की मला 5 ने फर्स्ट रोला गुणायचं आहे, किंवा हे कसं पण लिहित नाही. R1 कसं लिहायचं आहे? R1च्या प्रत्येक एलिमेंटला कसं गुणायचं आहे? 5 ला गुणायचं. आता सगळ्यांना गुणायचं आहे का? नाही, फक्त R1चा. मग हा मॅट्रिक्स तयार होईल. R1चा पहिला एलिमेंट 1 आहे, त्याला 5 ने गुणतो. हा आहे, हा 10 होईल. हा 0च राहील. R2 मध्ये बदल होणार नाही, हे दाखवण्याची पद्धत आहे. सिमिलरली फॉर कॉलम्स, कोणत्याही संख्येने नॉन झिरो नंबरने आपण त्या रोला किंवा कॉलमला गुणू शकतो. दिलेला मॅट्रिक्स ओरिजिनल मॅट्रिक्सच्या, नवीन मॅट्रिक्स जो तयार तो इक्विव्हॅलंट असतो. ओके, देन थर्ड ऑपरेशन महत्वाचं, ऍडिंग और सबट्रॅक्टिंग. ऍडिंग और सबट्रॅक्टिंग स्केलर मल्टिपल्स ऑफ ऑल एलिमेंट्स. अशा प्रकारे स्केलर मल्टिपल ऑफ ऑल एलिमेंट्स ऑफ एनी रो टू करस्पॉन्डिंग एलिमेंट्स ऑफ अदर रो. म्हणजे काय? याचा अर्थ आहे, समजा मला जे ला के ने गुणायचा आहे आणि हा येणारा गुणाकार मला RI मध्ये मिळवायचा किंवा वजा करायचा आहे. म्हणजे चेंज कुठं होईल? चेंज कुठं होईल? RI मध्ये. चेंज कुठं होईल? ज्याच्यात मिळवलं किंवा ज्याच्यातून वजा केलं त्याच्यातून ज्याला गुणलं त्याच्यात नाही. हे ऑपरेशन वेगळं आहे. ऍडिंग अँड सबट्रॅक्टिंग स्केलर मल्टिपल ऑफ ऑल एलिमेंट्स हे टू एनी अदर करस्पॉन्डिंग एलिमेंट रो चेंज occurs in row in which we add or subtract. Change occurs in a row in which we add or subtract, but not in this J. J मध्ये काही बदल होणार. हे लिहिताना एवढी काळजी घ्यायची. याला 2 ने गुणायचं, नंतर तो येणारा गुणाकार याच्यातून वजा करायचा. हे
सगळ्यात महत्वाचं ऑपरेशन आहे. ओके. सिमिलरली कॉलम मध्ये काय समजा सी जे मध्ये चेंज करायचं आहे. सी आय मायनस सी जे मायनस के टाइम्स सी आय. याला के ने गुणायचं, येणारा गुणाकार ते करस्पॉन्डिंग एलिमेंट याच्यातून वजा करायचं. सी जे मध्ये चेंज होईल. तर हे सगळ्यात महत्वाचं ऑपरेशन आहे. यालाच फक्त समजायला वेळ लागतो, बाकी काही नाही. ओके. तर असे हे 3 प्रकारचे ऑपरेशन्स आहेत. याच्यावरचे एक्झाम्पल्स आपण सेशन 2 मध्ये बघतो आहोत. स्टॉप हिअर.